रोज मजुरी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबातील मुलगा ग्रामसेवक बनला। ही केवळ यशोगाथा नाही तर संघर्षाच्या जोडीला चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चैनापूर गावातील पांडुरंग मार्कंड यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चैनापूर या गावात रोजंदारीवर मजूर करणाऱ्या कुटुंबातील मुलगा ग्रामसेवक पदापर्यंत पोहोचला आहे। पांडुरंग मार्कंड हे मजूर कुटुंबातील असून त्यांचे आई वडील शेतात राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते। कष्टाने मिळवलेला थोडाफार पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करून त्यांनी आपला मुलगा पुढे नेला। पांडुरंग मार्कंड यांनी आश्रमशाळेत 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतले। शिक्षण घेताना पुस्तक, पेन, कपडे यांचा अभाव होता, तरीही परिस्थितीला न जुमानता त्यांनी शिक्षण पूर्ण केलेत। अखेरीस स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवत ते ग्रामसेवक बनलेत। निकाल कळताच संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झालेत। गावकऱ्यांनी खंडोबा मंदिरात पूजा केलं तर सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांनी पांडुरंग मार्कंड यांचा व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून अभिनंदन केलं। सत्कार सोहळ्यात ग्रामसेवक पांडुरंग मार्कंड यांनी गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला। त्यांनी म्हटलंय की गरिबी ही शिक्षणात अडथळा नसून मेहनत आणि चिकाटीने यश मिळवता येतं। शिक्षणाला प्राधान्य द्या, आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा। यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय समितीचे अध्यक्ष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामुळे गावभरात उत्साहाचे वातावरण होते। मी बालाजी लचमाजी जंगलवाड, माजी सरपंच चैनापूर। माझ्या गावातील एका कुटुंबातील पांडुरंग शेषराव मार्कंड यांची खूप परिस्थिती हालाकीची असतावळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी रोज मजुरी करून त्यांना सतत पाठपुरावा करीत राहिले आणि त्यांनी त्यांच्या मुलांनी त्याचा शिक्षणाचा फायदा घेतला, भरपूर शिक्षण घेतलं आणि त्यांना सांगली जिल्हा येथे ग्रामसेवकपदी निवड झाली। आणि मी आमच्या गावातर्फे सर्व मुलांना सांगू इच्छितो की सर्वांनी परिकष्टांनी मेहनत घेऊन शिक्षण घ्यावं, असेच मोठ्या मोठ्या पदावर विराजमान व्हावं आणि पुढील कार्यासाठी मी पांडुरंग शेषराव मार्कंड यांना शुभेच्छा देतो की त्यांना भविष्यात पदोन्नती मिळत राहावी, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील। माझे नाव पांडुरंग शेषराव मार्कंड, राहणार चैनापूर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। माझे पहिले ते 10वी पर्यंत शिक्षण आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा किंवा आश्रम शाळामध्ये इथे 2 झाले आहे आणि 11वी 12वी लातूर जयक्रांती महाविद्यालय लातूर आणि बीकॉम जयक्रांती महाविद्यालय लातूर आणि एमकॉम स्वामी रामातीर्थ उपकेंद्र लातूर इथे झाले आहे। बीएड जयक्रांती महाविद्यालय लातूर। माझी सांगली जिल्हा परिषद इथे ग्रामपंचायत विभाग ग्रामसेवक यापदी निवड झालेली आहे आणि माझी परिस्थिती खूप बिकटाची होती आणि ते प्रयत्न करत करत खूप मी अभ्यास केला आणि मेहनतीच्या जीवावर मी झेडपी सांगली इथे ग्रामसेवक या पदासाठी निवड झालो आहे। आई वडील आणि गावकऱ्याने खूप सहकार्य केले आहे आणि मी माझ्या मेहनतीच्या जोरावर ग्रामसेवक या पदी माझी सांगली इथे निवड झाली आहे। सत्कार केल्याने काय वाटतं तुम्हाला? गावकऱ्याच्या वतीने सत्कार केल्याने खूप छान वाटलं आहे आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि मेहनत अभ्यास केल्याशिवाय काही मिळत नाही। अभ्यासाच्या जोरावर आपण कुठेही जाऊ शकतो आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आई वडिलांनी काबाड कष्ट करून जवळपास 6 वर्षे मेहनत करून हा स्वतःच्या जिद्दीवर ग्रामसेवक पदी सांगली या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे। सर्व गावकऱ्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्यांना सततच मार्गदर्शन लाभलेलं आहे। गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आमच्या सभागृहामध्ये गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, ह्या सर्वांनी या माझ्या भावाचा यथोचित सन्मान या आमच्या सभागृहामध्ये केलेला आहे आणि निश्चितच एक गावातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायीची गोष्ट म्हणून हा माझा भाऊ अत्यंत काबाड कष्ट करून गरीब परिस्थितीमधून सांगली या ठिकाणी ग्रामसेवक या पदावर त्यांची निवड झालेली आहे।
येणाऱ्या सर्व पिढीला एक त्यांच्या वतीने अशी एक त्यांच्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे की बाबा प्रयत्न केल्याशिवाय कुठलंही यश मिळत नाही. त्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न हे नितांत आवश्यकता असलेली बाब आहे. या जोरावरच आपण कुठलंही पाऊल पुढे टाकू शकतो. पांडुरंग मार्कंड यांची ही कहाणी आपल्याला सांगते की गरिबी ही कधीही शिक्षण आणि प्रगतीस अडथळा नसते. मेहनत, चिकाटी आणि पालकांच्या त्यागामुळे आज तो ग्रामसेवक झालाय. अशा यशोगाथा तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत असतात.